नमस्कार, मूकबधिरांच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी रेश्मा साळुंखे धामणकर आणि माझ्यासोबत आहेत सोनिया शर्मा। दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या के कविता यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केलं गेलं। यावेळी कोर्टानं के कवितांच्या कोठडीत 3 दिवसांची वाढ केली। मात्र कोर्टात कवितांनी या अटकेला बेकायदेशीर ठरवत हे राजकीय प्रकरण असल्याचं सांगितलं। तर ईडीनं या तपासात कविता सहकार्य करत नसल्याचा आरोप केला। केजरीवालांची पत्नी सुनीता यांनी केजरीवाल यांचा संदेश जनतेला वाचून दाखवला। त्यांच्या अटकेवर प्रश्न उपस्थित करत केजरीवालांचं जीवन देशासाठी समर्पित असून ते लवकरच बाहेर येतील असं त्या म्हणाल्या। तसंच त्यांनी लोकांना देवाकडे प्रार्थना करण्याचं आवाहनही केलं। अरविंद केजरीवालांचा रिमांड सुरू आहे। ईडी अधिकाऱ्यांकडून केजरीवालांची चौकशी सुरूच आहे। यात दिल्ली दारू घोटाळ्यात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे। यासाठी ईडीने चौकशीसाठी प्रश्नांची यादी तयार केली आहे, तर इतर आरोपींचीही चौकशी होणार आहे। केजरीवालांच्या अटकेच्या विरोधात आम आदमी पक्षाचा निषेध सुरूच आहे। या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या शाहिदी पार्कमध्ये अनेक नेत्यांनी शपथ आंदोलन केलं। यात आपसह इंडिया आघाडीचे अनेक नेते सहभागी झाले। यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। लोकसभा निवडणुकीपूर्वी हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। विधानसभेसाठी अपात्र ठरलेल्या काँग्रेसच्या 6 आमदारांनी भाजपत प्रवेश केला। त्यानंतर हिमाचलमधील 3 अपक्ष आमदारही भाजपत गेले। हे तेच आमदार आहेत ज्यांना राज्यसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याच्या आरोपावरून अपात्र ठरवण्यात आलं होतं। रशियाची राजधानी मॉस्कोत शुक्रवारी रात्री मोठा दहशतवादी हल्ला झाला। 4 हल्लेखोरांनी कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसून अंधाधुंद गोळीबार केला। यात 90हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर 145हून अधिक जखमी झाले। हल्ल्यातील 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे। पोलिसांनी 2 जणांकडून ताजिकिस्तानी पासपोर्टही जप्त केलाय। मूकबधिरांच्या या विशेष बातमीपत्रात आज इतकंच।